यावर्षी 24 जानेवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते हलवा समारंभ पार पडला। तुम्ही या हलवा समारंभाबद्दल याआधी कधी ऐकले आहेत का? आणि हा हलवा समारंभ भारतीय अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे का? तर मी तुम्हाला या प्रश्नांचे आज उत्तर देणार आहे। हे सर्व केंद्रीय अर्थसंकल्पापासून सुरू होते। तुम्हाला माहीतच असेल की केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी 1 फेब्रुवारीला मांडला जातो। तर 1 वर्षासाठी संपूर्ण देशाची आर्थिक रचना आणि मसुदा तयार करण्यासाठी प्रचंड तयारीची आवश्यकता असते। अर्थमंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो वित्ततज्ञ वर्षाचा अर्थसंकल्प तयार करतात। सर्व तयारीनंतर एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जिथे अंतिम तपशील ठरला जातो। त्यामुळे हा विशिष्ट काळ सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो। अर्थसंकल्पाच्या मसुद्यातील एखाद्या माहितीचा खुलासा देखील देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवण्याची भीती असते। त्यामुळे अर्थतज्ञ आणि अधिकारी या अंतिम प्रक्रियेसाठी 9 ते 10 दिवस अगोदर कार्यालयात एकांतात ठेवतात आणि अर्थसंकल्पाचा प्रस्ताव पूर्ण झाल्यानंतर बाहेर पडतात। लॉक इन कालावधीच्या यावेळी ते बाह्य जगाच्या संपर्कात येत नाहीत, अगदी त्यांच्या कुटुंबाशीही त्यांचा संवाद नसतो। तर अशा प्रकारे अर्थसंकल्प प्रस्तावित करण्याआधी या संबंधित अधिकाऱ्यांचे तोंड गोड करून हलवा समारंभ केला जातो। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास कृपया आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या राईट क्लिक मराठी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।